ब्रेकिंग न्यूज. उत्तर सोलापूर पाकणी येथील सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी. जवळजवळ 4 ते 5 तासापासून वाहने सीएनजी भरण्याच्या प्रतीक्षेत. सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ही तुम्ही पाहू शकता वाहनाची लांबलचक रांग. या वाहनांना दुपारी 3 वाजल्यापासून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे स्वतः वाहन चालक बोलून दाखवतात. पाहूया प्रत्यक्षात वाहन चालकाच्या. आता प्रॉब्लेम काय झाला? बोलतात इकडून यायचं नाही, तिकडून लाईन लावा. अगोदर त्यांनी एक माणूस तिकडे ठेवायला पाहिजे ना. अगोदर मागे तिकडे माणूस ठेवायला पाहिजे की नाही, की लाईन मध्ये इकडे थांबू नका, इकडे जावा. तुम्ही लाईन मध्ये आले. हो, आता काय सांगितलं जातं तुम्हाला? इकडून लाईन आहे, इकडून लाईन आहे. आता बोलतात ही लोकलची लाईन आहे. 25 गाड्या भरून गेल्यात. कुठल्या तुम्ही प्रॉपर गाडी कुठल्या? कल्याणच्या. ओके, ठीक आहे. वाहन चालक सांगतात की या ठिकाणी लोकल आणि बाहेरील वाहनासाठी कोणताही सूचना फलक दिसून येत नाही. त्यामुळे दिसेल त्या लाईनीमध्ये आम्ही उभा राहतो. नंतर पंपावर आल्यानंतर समजतं की ही लोकलच्या वाहनासाठी रांग आहे. पुन्हा परत लाईन मधून बाहेर काढले जाते आणि पुन्हा 2 तास वेटिंग करून पुन्हा पंपावर यावे लागते. आणि पंपावर आल्यानंतर सीएनजी संपला किंवा थोडं थांबा, सांगितलेलं कळत नाही का, अशा प्रकारची आरेरावीची भाषा येथील कर्मचारी करतात. प्रत्यक्षात आपण कर्मचाऱ्यांची भाषा देखील ऐकून घेऊ शकता. इथं पाहू शकतो. तिकडे पलीकडून रस्ता आहे, तिकडून जाऊ शकता तुम्ही. तुम्ही जाऊ शकता. मग गर्दी गणसमजर जावा आहे ना. मॅनेजमेंट बातमी वगैरे आहेत ना तिथं. आवाज तुमच्या सुरळीत आवकांचा पॉईंट चालू ठेवून आम्ही कसं तुम्हाला तक्रार करतोय. काय बोलू सांगा. आता एवढं सगळं समजून सांगायला बोलल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी वाद घालत असताय. मी तुम्हाला काय बोलतोय ते पण ऐकत नाही. आता मॅनेजर नाही गेले. लोकांसाठी मध्ये आले. किती वाजता आले तुम्ही? आता मध्ये घुसले ते. मध्ये घुसले गाडी. पेशंट आहे का? पेशंट तिकडे लावा ना. गावाल्यांना सोडता येत नाही दादा. लोकल म्हणणं त्याला त्याला सध्याच्या परिस्थितीला वाहन चालकाच्या म्हणण्यानुसार पंपावर व्यवस्थापक आणि जबाबदार अधिकारीच उपस्थित नसतात. त्यामुळे या गोंधळाकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही. पंपाच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहत असल्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची सतत ये-जा असते. तसेच लोकलचे वाहन चालक देखील लगबगीने आणि गडबडीने येथून वाहन चालवत असताना दिसून येतात. त्याचबरोबर काही वयोवृद्ध आणि पेशंट येथून गाडीतून ये-जा किंवा ने-आण करत असताना सुद्धा गाड्या आपण पाहतो. या लगबगीमध्ये वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सीएनजी पंपावरील अनागोंदी कारभारामुळे लोकल वाहनधारकाला अन्यायकारक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेतून जोरदार प्रमाणात मागणी होत आहे की सीएनजी पंप चालक व व्यवस्थापनाविरुद्ध तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. तसेच लोकल व बाहेरील वाहनासाठी स्वतंत्र रांग व्यवस्था करून स्पष्ट सूचना फलक आणि जबाबदार व्यवस्थापकाची सदर पंपावर नियुक्ती करण्यात यावी. प्रत्यक्षात सीएनजी पंपाची ही परिस्थिती लक्षात घेता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पावलं उचलावीत. संबंधित पंप व पंप चालक मॅनेजर केबिन मध्ये ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी तेथे कोणताही व्यवस्थापक उपस्थित नव्हता हेच आढळून आले. व्यवस्थापक नसताना तेथील कर्मचारी मीच व्यवस्थापक आहे
माझे काय वाकडे करायचे ते तुम्ही करा, खुशाल करा, अशी अरेरावी भाषा रिपोर्टर यांच्यासोबत वापरताना दिसून येतात. त्यामुळे असे गुंडगिरी कर्मचारी पोचणाऱ्या पंपचालक व व्यवस्थापनाविरोध तात्काळ कारवाई करण्याची मागणी लोकविकास न्यूज यांच्याकडून केली जात आहे. कॅमेरामॅन संग्राम बागलसह निवेदक विशाल ताटे, लोकविकास न्यूज, उत्तर सोलापूर. तुमच्या सुरळीत आवकांचा पॉईंट चालू ठेवून आम्ही कशाला तुम्हाला तक्रार करतोय.